हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मी ज्योती सुरू असे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनो, आजचा व्हिडिओ जे काही असणार आहे ते खूप महत्त्वपूर्वक आहे आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं असं मला वाटतं. कारण तुम्हाला खरंच मनापासून शिकायची जर इच्छा असेल तर ह्या ब्लाऊजची कटिंग तुम्ही नक्की पूर्ण बघा, व्यवस्थित बघा आणि शिका. ठीक आहे. आता मी इथं डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे आणि आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे 38 साईज कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग. आणि त्याच पेपर कटिंगमधून त्याच कटोरीमधून आपण कटोरी प्रिन्स कटोरी म्हणजेच प्रिन्सेसची कटोरी कशी काढायची आणि प्रिन्स कटोरी हे आपल्याला ब्लाऊज कसं तयार करायचं, म्हणजे कटिंग तयार आपल्याला कसं करायचं ते सर्व आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता बघा. तर बघा, डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. बंद बाजू माझ्याकडे आहे, ओपन बाजू अपोजिट साईडला आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्या इथं जी उंची आहे कस्टमरची, ज्याच्या बॉडीनुसार मी पूर्ण मापं घेतलेले आहेत, तुम्ही पण तसेच तुम्ही घेऊ शकता. आता ब्लाऊजची उंची मी टाकणार आहे 13 इंच प्लस अर्धा 1 इंच, 1 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन इथं टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथं 5.5 इंच शोल्डर टाकलेला आहे. त्यानंतर गळ्या रुंदी मी इथं 2.25 इंच टाकली आहे. इथं तुम्ही तुमच्या मापानुसार घेऊ शकता. पुढचा गळा मी इथं 6 इंच घेतलेला आहे आणि मार्किंग करून घेतला आहे. त्यानंतर मुंडा पण 6 इंच घेतला आहे. त्यानंतर छातीचा चौथा भाग आपण 38चा चौथा भाग टाकणार आहोत 9.5 इंच. आणि तुम्हाला जेवढं 2 इंच 1.5 इंच शिलाई मार्जिन पाहिजे तुम्ही तिथं टाकू शकता. इथं मी 1.5 इंच टाकलेलं आहे. त्यानंतर इथं आपण कोण्यापासून वरती 2.25 इंच वरती यायचं आहे, मार्किंग करायचं आहे. अशा पद्धतीने मागच्या मुंड्याचा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आकार देता व्यवस्थित आला नाही तर आधी डॉट डॉट करा आणि त्यानंतर व्यवस्थित आकार जॉईंट करा. बघा अशा पद्धतीने. आता मला व्यवस्थित देता येतो, पण मी इथं तुम्हाला असं हळूच दाखवत होते कारण तुम्हाला व्यवस्थित समजून यावं म्हणून. आता इथं पुढच्या मुंड्याचा सुद्धा मी लगेचच आकार देऊन घेतलेला आहे अर्धा इंच आतमध्ये. ठीक आहे. आता इथं कमरेच्या घेरचा चौथा भाग आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. आता इथं कंबर आहे 36, त्याचा चौथा भाग 9 इंच मी तिथं टाकलेला आहे. प्लस 1 इंच आपण शिलाई मार्जिन घेऊया. बॅकचे टक्स असतात त्यासाठी शिलाई मार्जिन लागतं आणि 1.5 इंच आपलं फिटिंग शिलाई मार्जिन. ठीक आहे. त्यानंतर इथं मार्किंग मी इथं व्यवस्थित करून घेत आहे अशा पद्धतीने. त्यानंतर आता इथं आपलं बॅक नेक पूर्ण रेडी झालेलं आहे. फ्रंट नेक म्हणजेच आपलं फ्रंटचे आपले जे काही मापं असतात ते पण आपण टाकून घ्यायचे. अगोदर आता योगपट्टी म्हणजेच क्रॉसपट्टी ती इथं 2.5 इंचावरती इथं मार्किंग केलं आहे आणि मार्किंग करून घेतलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला इथं अर्धा इंच वर यायचं आहे समोर आणि इथं वरती आपल्याला टोक आणायचं आहे योगपट्टीचं. त्यानंतर इथं कटोरीचं माप टाकायचे. कटोरी 5 इंच टाकली. गळ्याच्या साईडनी 2.25 इंच वरती यायचं आहे आणि जे पुढच्या मुंड्याचा आकार दिला आहे तिथून आपण 2.25 इंच आतमध्ये येऊन टिक करायचे आणि तिन्ही पण पॉईंट आपल्याला डॉट डॉट करून असे जुळून घ्यायचे आहेत. त्यानंतर व्यवस्थित हे डॉट डॉट व्यवस्थित पूर्ण मार्किंग करून घ्यायचे. आता इथंच सर्वात पॉईंट असतो, कारण बऱ्याच महत्त्वाचा पॉईंट असतो. कारण बऱ्याच ताई म्हणतात की ताई आमची कटोरी उंच होते, लंबुळकी होते किंवा गोल आकारात येत नाही, अशा बऱ्याच कमेंट मला येत असतात. तर बघा, व्यवस्थित बघा. अशा पद्धतीने गोल आकार जर तुमच्या सुरुवातीच्या कटोरीला आला, छोट्या कटोरीला, तर मोठ्या कटोरीला सुद्धा आपण आकार व्यवस्थित देऊ शकतो. तर खूप छान पद्धतीने मी समजून सांगत आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. ठीक आहे. आता इथं बघा अशा पद्धतीने मी व्यवस्थित आकार देऊन घेतलेला आहे आणि आपण अगोदर कट करून घेऊया. आता मी वरची बाजू, मुंड्याची बाजू आणि साईडची बाजू कट करून घेतली. अगोदर आपल्याला बॅकचाच मुंडा कट करायचा आहे, पुढचं काहीच नाही कट करायचं. पण त्या अगोदर आता आपल्याला काय करायचं आहे, हे दोन्ही पण डबल फोल्ड पेपर होता ते आपल्याला सुट्टा करून घ्यायचा आहे, कट करून घ्यायचा आहे. आता इथं मागचा पॅटर्न आपण पूर्ण रेडी करून घेऊया. 2.25 इंच गळा रुंदी टाकली. मागचा जे काही तुम्हाला गळा तुमच्या उंचीप्रमाणे कमी जास्त तुम्ही इथं करू शकता. इथं 9.5चा मी इथं गळा घेतलेला आहे, 9चा आहे आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन वरती जाणार आहे, त्यासाठी इथं 9.5 घेतले. त्यानंतर थोडासा गळा जर डीप पसरट करायचा असेल तर काय करायचं बघा. आता इथून जितकं आपण घेतलं आहे 2.25 इंच, त्याच्यानंतर अर्धा इंच आपण पुढे अजून मार्किंग करायचं आणि अशा पद्धतीने तिरकी लाईन मार्किंग करून घ्यायची आणि अशा पद्धतीने आपण गोल आकार द्यायचा, जेणेकरून इथं डीप गळासुद्धा होतो आणि पसरट पण होतो आणि छान पण होतो. तुम्ही उंचीप्रमाणे असं इथं कमी जास्त करू शकता. नसेल करायचं तर जसा आहे तसा सुद्धा आकार देऊ शकता.
तुम्ही बघितलंच. आता आपल्याला काय करायचं आहे, इथं बॅकचे टक्स देण्यासाठी आपल्याला इथं 4.5 इंच रुंदी, मध्येतून 4.5 इंच रुंदीवरती आपल्याला मार्किंग करायचे आणि उंची 4 इंच करायची. आणि इथं बॅकचा टक्स आपण अर्धा इंच देत असतो, इकडून अर्धा इकडून अर्धा, म्हणजे पाव इंच आपण इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने पाव इंच मार्किंग दोन्ही साईडनी केलं तर अर्धा इंच टक्स व्हा, दोन्ही अर्धा अर्धा म्हटलं तर 1 इंच आपलं शिलाई मार्जिन त्यामध्ये जातं. आलं लक्षात. आता आपण मागचं पूर्ण बॅक नेक तयार करून घेतलाय. आता फ्रंट आपण पहिले कट करून घेऊया. फ्रंटची मी आता क्रॉसपट्टी कट करून घेतली, त्यानंतर मुंड्याचा आकार कट केलाय, त्यानंतर मी इथं कटोरी पण कट करून घेते. आता इथं मी आता पुढचा गळ्याचा आकार द्यायचा राहिला होता, तो व्यवस्थित आपण देऊन घेऊया गोलाकार, आणि अशा पद्धतीने आपण कट करून घेऊया. तर बघा, खूप सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने जर माझं स्टाईलने तुम्ही व्यवस्थित कट करून घेतलं तर कटोरी एकदम गोल आणि छान येते. आता इथं आपल्याला 38 साईजचं लिहून ठेवायचं, जेणेकरून तुमच्या लक्षात येतं. दोन्ही पण हे तयार झालेले आहेत, बॅक नेक आणि समोरचा आपल्याला साईड पॅटर्न मिळालेला आहे. आता इथं आपल्याला हे 2 पार्ट आपल्याला वाढवायचे आहेत. कसे वाढवायचे आहे, शिलाई मार्जिंग आपल्याला व्यवस्थित टाकून वगैरे व्यवस्थित मापानुसार आपल्याला हे वाढून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला ते डायरेक्ट अस्तरवरती ठेवून मार्किंग करून ब्लाऊजचं कटिंग करता येतं. आता इथं काय करायचं, छान असा सगळ्या साईडनी आपल्याला पेपर असणारा असा पेपर घ्यायचा आहे, कटोरी मध्यभागी ठेवून घ्यायची. आणि अशा पद्धतीने आपण थोडंसं तुम्हाला जवळून दाखवते, पूर्ण मार्किंग करून घ्यायचे कटोरीचं. अशा पद्धतीने पूर्ण साईडनी मार्किंग करून घ्यायचे. जशी आहे कटोरी तशीच आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. आता खालच्या साईडनी थोडं योगपट्टीचं करसेप होता, म्हणजे उंच थोडासा टोकावरती, तो कट करण्यामध्ये गेलेला होता कटोरीचा, तो व्यवस्थित बरोबर करून घ्यायचा आहे. आणि काय करायचं, आता एका साईडनी 1.5 इंच, तसंच दुसऱ्या साईडनी पण आपल्याला इथं 1.5 इंच वाढवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर वरच्या टोकाच्या साईडने आपल्याला फक्त पाव इंच वाढवायचे, म्हणजे अर्ध्यातला अर्धा इंच. ठीक आहे. अर्ध्या इंचमध्ये 4 रेषा येतात, तर त्यातली 2 रेषा आपल्याला वरती वाढवायच्यात आणि गळ्याच्या साईडने अर्धा इंच हे मार्किंग करून घ्यायचे. परत आपल्याला इथं थोडं थोडं डॉट डॉट करायचे आणि हे पॉईंट आपल्याला जुळवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. ठीक आहे. डॉट डॉट आपल्याला व्यवस्थित जुळून घ्यायचे. डार्कमध्ये मार्किंग करून घेतलं मी, तुम्हाला कळेल म्हणून. आता इथं काय करायचं, आपल्याला पूर्ण कटोरी मोजून घ्यायची. आपल्याला टेप असा फोल्ड करायचा आहे, मध्ये काढायचा आहे, मध्येतून खाली आपण 2 इंच यायचे. ठीक आहे. आता इथं 38 साईजची कटोरी तुम्ही इथं 2 इंच आलेली आहे मी, 36 साईजपर्यंत तुम्ही 1.5 इंचच खाली पण यायचं आहे. ठीक आहे, पाहू शकता. आणि 38 साईजचं जर तुम्ही बरोबर मार्किंग हे असंच केलं तरीसुद्धा छान असा ब्लाऊज बसतो. आता इथं काय करायचं, आपल्याला 1.5 इंचचे टक्स घेत असतो आपण. ठीक आहे, म्हणजे डबल फोल्ड करतो कटोरी आणि 1.5 इंचाचा टक्स घेतो. उंचीला 3 इंच घ्यायचे टक्स आणि इथं 1.5 इंच मार्किंग करून घ्यायचं. इथं मी टक्स पॉईंट पण काढून घेतला. आता इथं बघा, मी अगोदर 5ची कटोरी टाकली होती, ती इकडून पण 3 इंच आलेला आहे, इकडून पण 3 इंच आलेला आहे टक्स पॉईंट गेल्याच्या नंतर सुद्धा. जेणेकरून काय होतं बघा, आता इथं 5ची कटोरी आपण काढली होती पहिली, तशीच आपल्याला 5ची कटोरी बरोबर मिळते. आता इथं कुठं कुठं वाढवलं, वरच्या साईडने गळ्याकून अर्धा इंच, त्याच्यावरच्या साईडने पाव इंच, त्याच्यानंतर साईडने आपण दोन्ही पण साईडने 1.5 इंच वाढवलं आणि खालच्या साईडने आपण 2 इंच वाढवलं. ठीक आहे, हेच तुम्हाला व्यवस्थित समजून सांगायचं होतं. ही आपली पूर्ण कटोरी तयार झालेली आहे. आता आपण ही कटोरी कटिंग करून घेऊया. आता ह्याच कटोरीपासून आपल्याला प्रिन्सेसची कटोरी पण कट करायची आहे. म्हणजे कशी ते तुम्हाला पुढे दाखवते, व्हिडिओ कंटिन्यू करा. आता ह्याच कटोरीपासून आपल्याला प्रिन्स कटोरी तयार करून घ्यायची आहे, जेणेकरून कटोरी ब्लाऊज घातल्यासारखंच वाटतं, फक्त प्रिन्सेसचा त्याला लुक येतो. तर बघा, अशा पद्धतीने आता सध्या तो ब्लाऊज खूप जास्त ट्रेंडिंग आहे, प्रिन्सची कटोरी. कारण मी सुद्धा सध्या खूप जास्त ब्लाऊज शिवलेले आहेत. मागंसुद्धा क्लासच्या व्हिडिओमध्ये पहिला व्हिडिओ आपला प्रिन्सची कटोरी त्याचाच होता. तर पाहू शकता तुम्ही. आता इथं साईड पॅटर्न आपला रेडी आहे, कटोरी रेडी आहे. आता दुसऱ्या साईडनी इथं मी 38 लिहिलं होतं, तर इकडं 86 दिसतं आहे मराठीमधलं. तर अशा पद्धतीने येतं, त्याच्यामुळे मी व्यवस्थित लिहून घेतलं. आणि हे अशा पद्धतीने कटोरी आणि साईड पॅटर्नचं माप आपलं काढलेलं आहे. आता इथं योगपट्टी म्हणजेच क्रॉसपट्टी ती आपल्याला वाढवायची आहे. आता इथं कुणी 1 इंच पण वाढवतं, पण मी 1 इंच नाही वाढवत, अर्धा इंचच वाढवते. ते पण तुम्हाला दाखवते कुठे वाढवायचे. खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा पेपर ठेवायचा आहे आणि पूर्ण मार्किंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे,
त्यामुळेच मी अशी सरळ लाईन घेत असते. आता खालच्या साईडने अर्धा इंच कुठे तर तुम्हाला व्यवस्थित कळावं म्हणून मी इथं खालून मार्किंग करून दाखवते बघा. अशा पद्धतीने सरळ लाईन मार्किंग करून घेतली. आता जे इथं अर्धा इंच एक्स्ट्रा आपण घेतलेलं आहे ते अजिबात कट नाही करायचं आहे. फक्त आपल्याला साईडनी आणि वरच्या बाजूने आपण मार्किंग केलेलं आहे तिथंच कट करून घ्यायचे. खालच्या साईडने अर्धा इंच आपण योगपट्टी वाढवलेली आहे. ही पण 38 साईजची आहे, त्यामुळे तिथं पण मी इथं मार्किंग लिहून घेतलं. कटोरी पण 38 साईजची आहे. सगळं माप आपला इथं 38 साईजचं रेडी झालेलं आहे. त्यासाठी आपल्याला इथे लिहून घेतलेलं आहे सगळं. तुम्ही पाहू शकता कटोरीचं फिनिशिंग बघू शकता कटिंगचं. कारण असं जर फिनिशिंग आलं तर तुमची कटोरी खरंच परफेक्ट बसते. आणि जर नाहीच बसली तर नक्कीच मला कमेंट करून विचारा. काहीतरी चुकत असेल तरच नाही बसत, नाही तर जसं मी इथं कटिंग केलेलं आहे माझ्या मापानुसार बरोबर सगळे माप मी व्यवस्थित टाकून तसंच जर तुम्ही कटिंग केलं तर 100% 101% तुमचा हा ब्लाऊज पूर्ण परफेक्ट बसणार आहे. बघा तुम्ही, कारण मी अशाच पद्धतीने कटिंग करत असते. बॅकसुद्धा रेडी आहे. बॅकलासुद्धा आपण 38 साईज मार्किंग करून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला हे बॅक आणि फ्रंट हे दोन्ही पण बाजू आपल्या रेडी झालेल्या आहेत 38 साईजच्या पेपर कटिंगच्या. ठीक आहे. आता आपण कटिंग करूया बाहीचं. तर आता बाहीसुद्धा मेन पॉईंट आहे. जर बाहीचं कटिंग तुम्ही प्रॉपर व्यवस्थित केलं तरच ती बाही व्यवस्थित अशी मुंड्यामध्ये आपले बसत असते. आणि बाहीचं फिनिशिंग आणि मुंड्याचं फिनिशिंग छान आलं तर ब्लाऊजसुद्धा फिटिंगमध्ये परफेक्ट दिसतो. तर बघा आता इथं काय करायचं आहे आपल्याला, जवळजवळ तुम्हाला सांगते आता 38चा चौथा भाग काढायचा. 38चा चौथा भाग आपला आहे 9.5 इंच. ठीक आहे. तर आपण इथं आता अर्धा इंच वाढवणार आहोत बाहीसाठी. ठीक आहे. तर पाहू शकता आपण इथं मी 38चा चौथा भाग इथं घेतलेला आहे आणि इथं अर्धा इंच जास्त घेतलेला आहे. तर मी इथं जवळजवळ 10 इंचवरती मार्किंग करून घेतलं. त्यानंतर आपण इथं मुंडाखोली टाकूया. मुंडाखोली इथं मी 2.5 इंचची किंवा तुम्ही इथं 3 इंचची सुद्धा टाकू शकता जर तुम्हाला जास्त नको असेल तर. तर अशा पद्धतीने बघा इथं त्यानंतर आतमध्ये 2.5 इंच आलेले आहे आणि मागच्या आणि पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. आता बऱ्याच ताई म्हणतात की आकार नेमकं कुठून सुरुवात करायची द्यायला, तर तेच तुम्हाला दाखवते. मागचा मुंड्याचा आकार आपण मध्येतून पुढे 3 इंच येऊन द्यायचा आहे आणि पुढच्या मुंड्याचा मध्येतून 2.5 इंच पुढे येऊन मागचा आणि पुढचा आपण व्यवस्थित आकार देऊन घेतले. आणि त्यानंतर दंडगेर टाकलेला आहे आणि शिलाई मार्जिन टाकून आपण इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. बाहीचे सुद्धा सेपरेट व्हिडिओ आहेत, आपल्या बाहीचं कटिंग चे व्हिडिओ सेपरेट व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती, नक्की जाऊन बघा. कटोरीची सुद्धा आहेत, नक्की जाऊन बघा. पण कटोरीपासून आपण प्रिन्सची कटोरी कशी तयार करणार आहोत ते आपण पुढे बघणार आहोत याच व्हिडिओमध्ये. ठीक आहे. आता बघा इथं पण सुद्धा मी 38 साईजची इथं बाही म्हणून मी इथं लिहून ठेवलेलं आहे, जेणेकरून आपल्याला लक्षात येतं कोणताही पार्ट आपला बाही किंवा कटोरी इकडे तिकडे गेली तरी पण आपल्याला जी सापडली तर आपल्याला व्यवस्थित लक्षात येतं जर लिहून ठेवलेलं असेल तर. तर पाहू शकता इथं बॅक रेडी आहे, फ्रंटमध्ये कटोरी, साईड पॅटर्न आणि क्रॉसपट्टी आणि बाही हे सगळे पॅटर्न आपले रेडी आहेत. आता बेसिक म्हटलं तर कटोरी ब्लाऊजचं कटिंग पेपर पॅटर्न जे असतात ते ह्याच्यामध्ये एका पॅटर्नमध्ये आपल्याला बॅक, फ्रंट आणि बाही हे असं एवढं सगळं येत असतं. फ्रंटमध्ये आपल्याला साईड पॅटर्न, कटोरी, योगपट्टी म्हणजेच क्रॉसपट्टी आणि बाही हे सगळे आपले बॅक आणि फ्रंट हे दोन्ही पण आपण हे सगळं ब्लाऊजचं हे कटिंग आपलं तयार झालेलं आहे. आता ह्या तयार पॅटर्नमधून आपल्याला प्रिन्सची कटोरी कशी तयार करायची हे आपण बघणार आहोत. ठीक आहे. मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच, पण आता मी तुम्हाला हे 38 साईजचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग शिकवलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये, तर तेच आता आपण बघणार आहोत. आता इथं फक्त आपल्याला कटोरी घ्यायची आहे, बाकीचे सगळे पॅटर्न आपले बरोबर आहेत, म्हणजे हे पण बरोबर आहेत, पण आपण हे सगळे पॅटर्न आपल्याला जसे आहेत तसेच लागणार आहेत प्रिन्सच्या कटोरीसाठी. पण आता इथं प्रिन्सची कटोरीमध्ये काय बदल करायचं ते सांगते तुम्हाला. वरतून 3 इंच आपल्याला खाली यायचं आहे आणि 3 इंच वरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथं डॉट डॉट करून अशा पद्धतीने इथं आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पाहू शकता, थोडासा हलक्या हाताने द्यायचा आहे जेणेकरून आकार व्यवस्थित येतो. डायरेक्ट सरळ रेष नाही वाढायची आपल्याला, थोडासा गोल शेपमध्ये आपल्याला आकार द्यायचा आहे. ठीक आहे. आता हे आपण अशा पद्धतीने आकार दिला आहे. आता इथं काय करायचं तुम्हाला सांगते. इथं कट करून घ्यायचं आहे आपल्याला. जिथं आपण हे मार्किंग केलेलं होतं कटिंग
तेच आपल्याला करून घ्यायचं आहे. फक्त आपल्याला जो आपण टक्स काढलेला होता तो टक्स आपल्याला काढून टाकायचा आहे, कट करून टाकायचा आहे, जेणेकरून छान बसेल. बघा आता इथं आपल्याला जोडायची कशी ते तुम्हाला दाखवते. फक्त आपण इथं टक्स कट करून टाकलेला आहे, बाकी जसं आहे तसंच आहे. आता इथं जोडायची कशी पाहू शकता. वरतून आपल्याला खाली यायचं आहे जोडत जोडत. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने वरतून आपल्याला इथं जोडत जोडत खाली यायचं आहे. ठीक आहे बघा बरोबर. आणि इथं खाली पाव इंच राहतं ते आपण योगपट्टी जोडण्यासाठी देत असतो कट तिथं. तर व्यवस्थित तिथं एकदम परफेक्ट आलेलं आहे. असं जोडल्याच्या नंतर पपसुद्धा खूप छान येतो आणि ही पूर्ण आपलं प्रिन्सची कटोरी ही तयार झालेली आहे. तर हे कटिंग तुम्ही डायरेक्ट अस्तरवरती मार्किंग करून तुम्ही ब्लाऊजचं कटिंग करू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण नक्की करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.